किंवा असे काही नाही, प्लेन. आणि असे ताणानं असं काय नको, जस्ट रिलॅक्स. मूवीमध्ये आपण ताण कमी करायला आले ना, एकदम रिलॅक्स बसायचं. एक दीर्घ श्वास घ्यायचा. आता ऐकायचं आहे आपल्याला कसं करायचं आहे काय. पहिली जी क्रिया आहे, आपला उजवा हात करण्यासाठी आपण काय करतोय, उजवा हात धरणी मातेकडे करतो. मग मगाशी मी काय म्हणलं, भूतकाळ जर मनात तुम्ही घेतली एखादी गोष्ट तर तुम्हाला आळस कंटाळा येतो. म्हणजे काय होते, अंग जड होते. कुठलीही वस्तू, उजवी बाजू म्हणजे कुठली नाडी, पिंगला नाडी. म्हणजे कशाचे विचार, भविष्य काळाचे. म्हणजे काय करताय तुम्ही, राग राग चिडचिड, हा तो माझ्या डोक्यात शिरलाय म्हणते ना मला राग येतोय. ही झाली चौथी क्रिया. आणि खरोखर ज्याचा राग येतोय ना त्याला थोडा वेळ विसरायचं द्यावी. आणि त्याच्यानंतर लास्टची क्रिया आहे पसरायचा. आणि हा जो भाग आहे ना, हा भाग बरोबर आपल्या टाळूवर, कारण ही कुंडलिनी शक्ती कुठून आत येते, टाळूमधून. त्यामुळे हा जो भाग आहे, हा भाग. आणि इथं 5वी प्रार्थना असणार आहे. आणि त्याच्यानंतर हात तुम्हाला असा वर खाली करायला लावा. आणि ह्याच्यात एकदम आणि इथं प्रार्थना घ्यायची. परमपूज्य श्री माताजी, मी सर्वांना क्षमा केली आहे. माझा कोणावरही राग नाही. आपण देखील मला क्षमा करा. आणि घड्याळाच्या काठ्याच्या दिशेने 7 वेळा फिरवायचं. घट्ट दाबून धरायचा आणि गोलाकार बोट आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे, मिटायची नाही. असं हे बघून घ्या ह्या कशा केलं. आणि इथं प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही हृदयापासून मागायचं आहे. मी नाही देणार, परमपूज्य माताजींच्याकडे तुम्ही मागायचं. आणि हा जो प्रश्न आहे तो मनापासून करा. श्री माताजींना मागायचं आहे. आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलं, हे धरूनच की मी डिप्रेशनमध्ये असं जगत आहे. मला घरातली काळजी, मुलांची काळजी. पण आज माझी काय प्रश्न होती, या मॅडमनी खरंच खूप छान उत्तर दिलं. तेव्हा मला निम्मा स्ट्रेस कमी झाला. मुलांची काळजी तर माझी 100% होती. मग त्या मॅडम सांगितली मेडिटेशन कर, तुला तुझीच उत्तर मिळतील. आणि हे खरंच आहे, ज्यावेळी आपण मेडिटेशन करतो तेव्हा आपल्याच प्रश्नांची उत्तर आपल्यामध्येच असतात, पण आपल्याला समजत नाही. आपण इतरत्र उडवतो. म्हणतात की नाही, देव माणसात आहे पण आपण सगळे देवळात जाऊन पाया पडतो. अशी अवस्था आहे आपण कळत नाही की ह्या कार्यक्रमातून आम्हाला कळालं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याजवळच आहेत. फक्त आपण मेडिटेशन करणं गरजेचं आहे, तरच आपण सुखी आणि आनंदी राहू शकतो. आणि खरंच या कॉलेजचं मनापासून आभार की त्यांनी आम्हाला कार्यक्रम राबवून आम्हाला स्वतःची ओळख, स्वतः आयुष्यात काय करायचं आहे, स्वतःची शक्ती कशी ओळखायची या कार्यक्रमातून आम्हाला कळलं. नाही तर मला आयुष्यात कधी कळालं. थँक्यू. झालंच नाही. आणि आता तर अशी अवस्था आहे की घरचा संसार बघायचा. जसं मॅडमने सांगितलं की आमच्या कॉलेजमध्ये 80% मॅरिड मुली आहेत. आणि सगळ्यांना हाच प्रॉब्लेम आहे की आम्ही सकाळी येतानापासून अगदी इथं येऊपर्यंत कुकरची शिटी डोक्यात असते की मी कुकर लावून आले होते. म्हणजे इतका ताण असतोय की मी, आणि पर्सनली सांगायचं तर सासूबाई आपण म्हणतो घरी असतात, आम्ही कितीही केलं तरी एक सर राहते मला की मी थोडंफार ठेवून आले घरात. आणि तो असतोय मग स्ट्रेस असा राहतो डोक्यात. आणि संध्याकाळी कॉलेज सुटतं तेव्हा पण तीच अवस्था असते, कारण मी सकाळी ठेवून आल्या तर काय वाटलं असेल. म्हणजे सतत त्या डोक्यात ताणतणावाच्याच गोष्टी असतात. पण आज सकाळच्या आणि दुपारच्या सेशनमध्ये तरी इतकं सरांच्या बोलण्यामध्ये इतका काही ओघवतापणा होता की त्या गोष्टी आमच्याशी समजत झाल्या. म्हणजे ते दाखवलं, नाडी असतात ती जे सेशनमध्ये काही बरेच ते सगळे योगाची भाषा होती. पण त्यातून जे आमच्यापर्यंत पोहोचलं की बाबा हे केलं तर मला हे मिळणार आहे, तुम्हाला स्ट्रेस घेणं तो काय येतोय.
दुसरं काहीतरी करायचं याकडे माझं लक्षच नसतं. मला अभ्यासच करायचा आहे. पण ही चांगली बाजू काय की मी अभ्यास करून पास होणार आहे, पण त्याची दुसरी बाजू वाईट काय की मी स्वतःकडे दुर्लक्षच केलंय. त्याचा परिणाम माझ्या शरीरावरती होणार आहे. मग मला आज या सहजागण्याचा प्रवास त्यातून काय समजलं की सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आहे की तुम्ही स्वतःला ओळखा आणि स्वतःसाठी वेळ द्या. आयुष्यभराची ही कमाई आहे. तुम्ही उद्या जॉबला लागणार, तुम्हाला पैसे भेटणार, ते काय चालतच राहणार आहे. पण स्वतःसाठी वेळ देणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की स्वतःमध्ये बदल होतो तर स्वतःला आपल्याला नंतर कळतो. मला म्हणायचं काही कळतंय ना. पर्सनल डेव्हलपमेंट आहे ती स्वतः आपण डेव्हलप केल्याशिवाय किंवा आपण शांत झाल्याशिवाय जग आपल्याला शांत दिसणार नाहीये. जोपर्यंत आपण जगाकडं एखादी गाडी चालली तर आता BS6 काय धूर येत नाही, पण बस गेली फार काळ होते, स्वतःला वाटते की काय सगळा कार्बन डायऑक्साईड माझ्याकडे चाला वाटतं. पण जोपर्यंत मास्क घालून ते प्रदूषण आपण अवॉइड करणार नाही तोपर्यंत ते प्रदूषण आपल्यात येतच जाणार आहे. त्याच्यामुळं सरांनी एक आपल्याला स्वच्छ व्हायला, निर्मळ व्हायला एक आपल्या हातात, आपल्या अंगातून आणि रोजची 5 मिनिटं काढायला आपल्यासाठी काय अवघड नाहीये. आता जसं मॅडम सांगितले की दिवसभर कुकरची शिट्टी आमच्या डोक्यात असती, पण त्या कुकरच्या शिट्टीसाठी आपण अर्धा तास काढतोय. तेच आपल्या कुकरची शिट्टी, आपल्या शरीराची शिट्टी उचलण्यासाठी आपण एक 5 मिनिटं वेळ काढूया आणि आपल्यातला जो काय टॉक्सिक आहे, जे राग स्वरूपाचा आहे, टेन्शन स्वरूपाचा आहे, काम, क्रोध, मद, मत्सर, ही जी काय टॉक्सिक आहे ती आपण बाहेर काढूया. आणि ह्या योग साधनेचा आपल्याला परिचय झाला. त्या परिचय करून देणाऱ्या सर्व गुरुवर्यांचे सुद्धा मनस्वी आभार आणि आमच्याही अध्यापक विद्यालयाचे सर्व अध्यापक यांचे सुद्धा मनस्वी आभार की तुम्ही आम्हाला हा मार्ग आम्हाला निवडून लाभलेले सहयोग या संस्थेचे प्रफुल्ल कुऱ्हाडे सर, गीता माळे मॅडम, सुवर्णा पाटील मॅडम, अनिता माणगावकर मॅडम, तसेच सुधाताई काणे आणि लता भाईदार मॅडम यांचे सर्वप्रथम